नमस्कार. आज आपण 37व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 37. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. श्लोकाचा अर्थ, वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव अर्थात मी स्वतः तुझा मित्र, पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवीही मीच आहे. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव मीच आहे या म्हणण्यातून भगवंतांनी अवतार व अवतारी यांचे ऐक्य दाखविले आहे. सांगायचा भावार्थ असा की मी अजन्मा, अविनाशी, सर्व भूतांचा महेश्वर, सर्व शक्तिमान, पूर्ण ब्रह्म पुरुषोत्तमच येथे वसुदेवाच्या पुत्राच्या रूपात लीलेमुळे प्रकट झालो आहे. म्हणून जे पुरुष मला सामान्य मनुष्य समजतात ते फार मोठी चूक करतात. इथे भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे वर्णन नाही, तर वृष्णी वंशीयामध्ये आपली जी विशेषता आहे त्या विशेषतेच्या अनुषंगाने भगवंतांनी आपले विभूती रूपाने वर्णन केले आहे. इथे भगवंतांचे आपणाला विभूती रूपाने सांगणे हे तर संसाराच्या दृष्टीने आहे. स्वरूपाच्या दृष्टीने तर ते साक्षात भगवानच आहेत. या अध्यायात जितक्या विभूती आल्या आहेत त्या सर्व संसाराच्या दृष्टीनेच आहेत. तत्वाने तर त्या परमात्म स्वरूपच आहेत. युधिष्ठिर हा 5 पांडवांमध्ये सर्वात धर्मात्मा व भगवंतांचा परमभक्त होता, यात शंका नाही. तरीही अर्जुनालाच सर्व पांडवांमध्ये श्रेष्ठ मानले गेले. याचे कारण असे की नरनारायणाच्या अवतारामध्ये अर्जुन हा नररूपाने भगवंतांबरोबर राहिला होता. याशिवाय तो भगवंतांचा परमप्रिय सखा आणि त्यांचा अनन्यप्रेमी भक्त आहे. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आपले स्वरूप असे म्हटले आहे. भगवंताच्या स्वरूपाचे आणि वेदादी शास्त्रांचे मनन करणाऱ्यांना मुनी असे म्हणतात. भगवान वेदव्यास हे सर्व वेदांचे चांगल्या प्रकारे चिंतन करून त्यांचा विभाग करणारे, तसेच महाभारत, पुराण इत्यादी अनेक शास्त्रे रचणारे, भगवंतांचे अंशावतार व सर्व सद्गुण संपन्न होत. मुनिमंडलामध्ये ते मुख्य असल्यामुळे भगवंतांनी त्यांना आपले स्वरूप असे म्हटले आहे. जो पंडित आणि बुद्धिमान असेल त्याला कवी असे म्हणतात. शुक्राचार्य हे भार्गवांचे अधिपती, सर्व विद्यांमध्ये विशारद, संजीवनी विद्या जाणणारे व कवींमध्ये मुख्य होत. म्हणून यांना भगवंतांनी आपले स्वरूप असे म्हटले आहे. अशा प्रकारे आज आपण 37व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 38व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.